राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज पूर्ण दिवसभरातील 50 झटपट आणि ठळक बातम्या। राज्य सरकारचे 5 मोठे निर्णय। प्रशासनाकडून मोबदला म्हणून बैल, गाय व म्हैशीसाठी प्रत्येकी 36,500 रुपये व वारसरांसाठी प्रत्येकी 20,000 रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली। 39,000 जनावरांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 12,45,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन बँक खात्यात तहसीलकडून जमा करण्यात आले। नुकसान भरपाई लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। राज्य शासनाने कोरोना काळात शेतकऱ्यांना प्राधान्य योजनेअंतर्गत रास्त धान्य दुकानातून धान्य देण्याची योजना अंमलात आणली होती। त्यानंतर सन 2022 मध्ये शेतकऱ्यांना धान्याऐवजी प्रति व्यक्ती 150 रुपये म्हणजेच की 150 रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते। शेतकऱ्यांना राशन ऐवजी रक्कम अद्यापही मिळत नाही। 150 रुपये बँक खात्यात जमाच होत नाहीत। भात उत्पादकांना दिवाळी बोनस। पीक आलं काढणीला, पावसाने साथ दिल्याने यंदाही चांगला उतारा। पीएम किसान योजना, या योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। ज्या शेतकऱ्यांना 17वा हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांना 17व्या हप्त्यांचे 2,000, 18व्या हप्त्यांचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये खात्यात जमा होतील। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली त्या शेतकऱ्यांना या योजनेचे हप्ते मिळणार आहेत। सोयाबीन उत्पन्न निम्म्यावर, शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले। अतिवृष्टीचा पिकांवर परिणाम। नवीन सोयाबीनला 4,200 ते 4,700 रुपयांचा भाव मिळत आहे। खरीपातील पिके पाण्यात, फळबागांनाही फटका। हवामान खात्याने वर्तवला मुसळधार पावसाची शक्यता। दक्षता घेण्याचे आवाहन। परतीच्या पावसामुळे पिकाचे होणार नुकसान, येलो अलर्ट जारी करण्यात आला। अखेर आनंदाचा शिधा, वाटप करण्यास प्रारंभ म्हणजेच की सुरुवात झाली। 2 दिवसात सर्व साहित्य येणार। निर्यात शुल्क घटविले, लागवडही घटल्याचा परिणाम। कांदा कडाडला, दर गेले 60 रुपये किलोवर। उद्या सकाळी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जमा। सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्य 2.25 लाख। EKYC चे कृषीपुढे आवाहन। आतापर्यंत एकाच लातूर जिल्ह्यात 2,85,857 शेतकऱ्यांची EKYC पूर्ण। तालुका EKYC पूर्ण प्रलंबित यादी या ठिकाणी बघू शकतात। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत आणखीन एक महत्त्वाची आजची अपडेट म्हणजेच की वाशिम जिल्ह्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कॅन्सल करण्यात आला। तो दौरा आता 5 ऑक्टोबरला पडणार आणि त्या दिवशी पीएम किसानचा 18वा हप्ता देण्यात येणार। शेतकरी मित्रांनो, हे 5,000 रुपये अनुदान उद्या जमा होणार की नाही, का हे अनुदान 5 ऑक्टोबरला जमा होणार याची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये सकाळी पाहणार आहोत। ती अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। मायबाप सरकार हे बरं नव्हे, अवघ्या 10 दिवसातच खाद्यतेलाच्या दरात 25% वाढ। सोयाबीन, सूर्यफूल सारखी पाम तेलासाठी किलो मागे मोजावे लागणार आता 25 ते 30 रुपये अधिक। किरकोळ बाजारात मागील 2 महिन्यातील खाद्यतेलाचे दर प्रति किलो या ठिकाणी तुम्ही मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात। EKYC अभावी हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित। 3 वर्षांपासून शेतकऱ्यांना EKYC करण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन। 2021 नुकसान भरपाई अतिवृष्टीची अपडेट। कापूस, सोयाबीनला पावसाचा तडाखा, उत्पादन क्षमतेवर होणार याचा परिणाम। रानभाज्यांना आले सुगीचे दिवस, भावातही झाली मोठी वाढ। चौकात उभे राहू लागले रानभाज्यांचे गाडे। बहरात असलेल्या कापसासाठी पाऊस लाभदायक। सोयाबीन काढणीला आले आणि पावसाने झोडपले सोयाबीनचे मोठे नुकसान। कृषी मंत्री धनंजय मुंडेच्या परळी शेतकऱ्यांचा बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा। उद्योजकांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना का नाही, असा शेतकऱ्यांचा प्रश्न। पीक विम्याच्या तक्रारी फेटाळल्या, शेतकरी पोहोचले कृषी कार्यालयात। सोयगाव येथील प्रकार फेर चौकशी करण्याची प्रशासनाकडे मागणी। छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड तालुक्यात पंचनामे पूर्ण करण्यात आले। शासनाकडे 68 कोटी 20 लाखांची मागणी। अतिवृष्टीमुळे 50,147 हेक्टर पिकांचे नुकसान।
बनावट पंचनामे याद्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा। कांदा शेतकरी अनुदानापासून वंचित, तहसीलदारांना दिले निवेदन। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। आता नोंद तलाठी स्तरावर, अन्यथा शासन योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येणार। 3,23,000 शेतकऱ्यांनी नोंदविला ऑनलाईन पीक पेरा। लाडक्या बहिणींना लागली तिसऱ्या हप्त्यांची प्रतीक्षा। 6 लाखांवर नोंदणी पूर्ण, 2 महिन्याचे मिळाले अनुदान। तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला खात्यात जमा होणार। पावसाचे संकेत देण्यात आले। मुसळधार बरसल्यास धान पिकाला बसेल सर्वाधिक फटका। वादळाची शक्यता अधिक। बळीराजा म्हणतो पाऊस हवा, पण अपेक्षेनुसार। अभय योजना कायमस्वरूपी, वीज पुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा। स्वयं विलंब शुल्क माफ होणार। थकबाकीमुक्त 70 दिवस। सिंचनासाठी फायदा, अनुदान वाढविल्याने बांधकाम करणे होणार आता सुलभ। 3,525 शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळणार। 4 लाखांऐवजी 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार। धान भरडाई दरात वाढ, राईस मिलर्समध्ये नाराजी। मागणी 140 रुपयांची, मंजूर केले 40 रुपये। 11 वर्षांपासून भरडाई दरात वाढीची मागणी। शेतकरी चिंतेत, सोयाबीन पीक हातातून जाण्याची भीती। सोयाबीनवर व्हायरस आल्याने पाने पडली पिवळी। प्रति क्विंटल 7,000 रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कपाशीला म्हणजेच की कापसाला दिला जातोय खताचा 3रा-4था फेर। खर्चात झाली वाढ, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। उत्पादनात घट होण्याची शक्यता। टोमॅटो, फुलगोबी, शेवगा, गाजर महागले। बाजारात पालेभाज्यांचे दर गेले 100 पार। आवक झाली कमी। स्वस्तातील युरिया खतांच्या लिंकिंगचा चाप लावणार कोण? शेतकऱ्यांचा गैरफायदा। एका पोत्यासोबत 150चे लिंकिंगचे औषध माती। तेल महागले, आयात शुल्कात वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा परिणाम। कसे आहेत आजचे तेल प्रति किलोमध्ये? या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकतात। पावसाचे होणार कमबॅक, म्हणजेच की पाऊस परत आला। उकाड्याने नागरिक बेहाल। 29 सप्टेंबर नंतर मात्र पाऊस रजा घेणार। आगामी 4 दिवस पावसाचे, आज अतिवृष्टीचा अंदाज। लाभार्थ्यांचा संताप, सरपंचाची तहसीलदारांकडे तक्रार। राशन दुकानातून प्लास्टिक तांदळांचा पुरवठा। अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील। वृद्ध शेतकऱ्यांना प्रतिज्ञापत्राची सवलत मिळावी। कापूस व सोयाबीन नुकसान भरपाई। तळोडा कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले। 6 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल भाव। खरेदीसाठी स्पर्धा नसल्याचे परिणाम। कापूस हंगाम चांगला, पण यंदा सुरुवातीलाच भावाबाबत अनिश्चितता। मोफत वीज, एप्रिल पूर्वीच थकबाकी भरावी लागणार। कृषी पंप धारकांकडे कोट्यवधींची थकबाकी। योजनेचा कालावधी 2029 पर्यंत। तणनाशकाचा अधिक वापर, रानभाज्या उगविण्यापूर्वीच नष्ट। शेतशिवारातील रानभाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर। अकोला जिल्ह्यात 1,89,000 हेक्टरवरील नुकसान। प्रस्तावाला मंजुरी बाकी। सततच्या पावसाने पिकाचे नुकसान। शेतकऱ्यांना मदतीचा आधार कधी? तालुकानिहाय सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान। बाजारात सोयाबीनची आवक वाढली। दर हमीभावापेक्षा कमीच। साठवून ठेवलेला माल बाजारात, आणखी आवक वाढण्याची शक्यता। ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 7 दिवसात अनुदान जमा करा। 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई। यंदा सोयाबीन दरात पहिल्यांदाच वाढ। 4,610 रुपयांपर्यंत भाव। बाजारात आवक वाढली। अतिवृष्टीमुळे नुकसान, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्या। तहसीलदार यांना निवेदन देताना संत्रा उत्पादक शेतकरी। सुधारित पेन्शन योजना नको, आम्हाला जुनी पेन्शनच हवी। जुनी पेन्शन संघटनेचा आग्रह। नव्या आदेशाबाबत संभ्रम, लढा सुरूच ठेवणार। 25 सप्टेंबर पर्यंत मुदत। आज मुदत संपली। नोंदणी नसल्यास मदतीपासून वंचित राहण्याचा धोका। ई पीक नोंदणीसाठी तारीख वाढल्यास आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल। अजून देखील हजारो शेतकरी ई-केवायसी पासून दूरच।
उपोषणाचा 15वा दिवस शहरात येणार प्रमुख रस्ते जाम, वाहनाच्या लांब रांगा लागल्या, एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, शेळ्या मेंढ्यांसह महामार्गावर केला रास्ता रोको आंदोलन। शेतमजुरांना 75% अनुदानावर मिळणार आता शेळ्या आणि बोकड, आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करा। सोलापूर जिल्ह्यामध्ये 10 लाख आयुष्यमान कार्ड, 100हून अधिक रुग्णालयात उपचार, 53 मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचाही यामध्ये समावेश करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी सर्वात शेवटची महत्त्वाची अपडेट म्हणजेच की राज्यात जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 237,07,13,000 रुपये इतका निधी वितरण करण्यास शासनाने अखेर मंजुरी दिली। महाराष्ट्र शासनाचा GR। आता यामध्ये जिल्हानिहाय यादी आणि कोणत्या जिल्ह्यात किती निधी देण्यात आला या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। यामध्ये गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, पुणे, सातारा, सांगली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम अशा प्रकारे हे जिल्हे आहेत।